हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो 7th चॅप्टर आहे मोशन, फोर्स अँड वर्क त्याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या क्वेश्चन आन्सर्सना. First question, fill in the blanks with the proper words from the brackets. So the first, if a body traverses a distance in direct proportion to the time, the speed of the body is dash. So the speed of the body is constant. Second question, if a body is moving with a constant velocity, its acceleration is dash. It's 0. Then third, dash is a scalar quantity. So speed is a scalar quantity. Dash is the distance transversed by a body in a particular direction in unit time. So velocity is the answer. Move to the next question. Observe the figure and answer the question. So इथे तुम्हाला एक फिगर जी आहे, एक आकृती जी आहे ती तुम्हाला दिली आणि त्याच्याबद्दल जे प्रश्न विचारलेत त्याची आपल्याला उत्तरं द्यायची. तर बघा काय सांगितलं त्यांनी. सचिन अँड समीर स्टार्टेड ऑन अ मोटर बाईक फ्रॉम प्लेस ए पासून सचिन आणि समीर जे आहेत ते मोटर बाईक घेऊन स्टार्ट झाले फ्रॉम ए पॉईंट. ओके. टूक द टर्न ॲट बी पॉईंटला त्यांनी टर्न घेतला. डिड अ टास्क ॲट सी आणि ते सी पर्यंत गेले. ओके. ट्रॅव्हल बाय द रूट सी डी टू डी अँड देन वेंट ऑन टू ई. त्यांनी सी डी पर्यंत ट्रॅव्हल केला, म्हणजे जो 5 किलोमीटर तुम्हाला दिसतोय सी डी, तर तिथपर्यंत त्यांनी ट्रॅव्हल केला. देन ते डी कडे निघाले. ओके. सी डी टू डी ई कडे त्यांनी प्रवास करण्यास सुरुवात केली. ऑल टुगेदर दे टूक 1 hour फॉर दिस जर्नी. आणि ह्या सगळ्या जर्नीला म्हणजे ए टू बी, बी टू सी, सी टू डी, देन डी टू ई, या सगळ्या जर्नीला त्यांना 1 तास लागला. Find out the actual distance transferred by them and the displacement from A to E. From this, deduce their speed. What was their velocity from A to E in the direction AE? Can this velocity be called average velocity? Okay. आता हे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेत. तर बघूया त्यांचा ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे. खाली आन्सर आहे आपलं. ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सचिन अँड समीर फ्रॉम ए टू ई. ए टू ई पासून जे अंतर आहे ते कसं आहे बघा. ए बी प्लस बी सी, देन प्लस सी डी अँड प्लस डी ई. ओके. म्हणजे 3, 4, 5 आणि 3. राईट. सो 3 + 4 + 5 + 3 इज इक्वल टू 15 किलोमीटर. ओके. देन डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई. आता त्यांचा आपल्याला डिस्टन्स मिळाला ॲक्च्युअल किती आहे ते 15 किलोमीटर. त्यानंतर डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई. आता ए टू ई पर्यंत आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं त्यांचं. मग कसं काढणार बघा. ए टू ई पर्यंत सांगितलंय बरोबर. मग ए बी. ओके. देन बी डी अँड डी ई. ठीक आहे. सो 3 + 3 + 3 इज इक्वल टू 9 किलोमीटर. ओके. देन स्पीड ऑफ मोटरबाईक फ्रॉम ए टू ई. आता हा फॉर्म्युला आहे. ओके. मोटर बाईकची जी स्पीड आहे ती आता आपल्याला काढायची ए टू ई पर्यंत. सो द फॉर्म्युला इज, आय होप तुम्हाला दिसत असेल. सो द फॉर्म्युला इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल फ्रॉम ए टू ई अपॉन टोटल टाइम टेकन फ्रॉम ए टू ई. सो डिस्टन्स किती होतं बघा 15 किलोमीटर. राईट. आणि टोटल टाइम टेकन किती 1 hour. 1 तासात त्यांनी ती जर्नी कंप्लीट केली होती. सो 1 hour. सो इज इक्वल टू 15 किलोमीटर पर आवर. ओके. देन velocity of the motorbike from A to E is equal to total displacement from A to E upon total time taken from A to E. आता त्यांचं डिस्प्लेसमेंट किती आलं होतं 9 किलोमीटर आणि टोटल टाइम टेकन 1 hour. सो 9/1 इज इक्वल टू 9 किलोमीटर पर आवर. ओके. देन येस, दिस कॅन बी कॉल्ड ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ द मोटरबाईक फ्रॉम ए टू ई. आता यालाच आपण ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ मोटरबाईक असं म्हणू शकतो. ओके. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द ग्रुप बी अँड सी चूज द प्रॉपर वर्ड्स फॉर ईच ऑफ द वर्ड इन ग्रुप ए.
ओके. आता बघा इथे आपल्याला काही शब्द दिलेत तर त्यांचे प्रॉपर असे मॅच नाही आहेत, सो ते आपल्याला प्रॉपर करायचे आहेत. बघा खाली वर्क, देन ज्यूल, अर्ज. ओके. त्याच्यानंतर बघा फोर्स, मीटर, डायनिंग, डिस्प्लेसमेंट, न्यूटन, cm. ओके. Move to the fourth question. A bird sitting on a wire flies circles around and come back to its perch. Explain the total distance it transferred during its flight and its eventual displacement. So the answer is total distance traveled by bird during its flight 2 into distance between the point where the bird was sitting and the point from where it taken a turn. The eventual displacement of bird is 0 as it returned to its initial point, that is where it was sitting. Okay. Next question. Explain the following concept in your own words with everyday example: force, work, displacement, velocity, acceleration, distance. So the first is force. It is any kind of push or pull on a body due to another body. When the bodies interact with each other, it is a vector quantity. For example, a person applies a force in the form of push or pull to open a door. Then work, it is defined as the work done by a force that causes a displacement in an object. Okay, it is a scalar quantity. For example, a child does work when he drags a toy car on the ground. Displacement, it is shortest distance between the initial and final position of an object. It is a vector quantity. For example, when we go to mall for shopping from our house and then return to the house, the displacement would be 0 as our initial position house and final position is house is same. Okay. Then velocity is defined as the rate of change of displacement. It is a vector quantity. For example, a car running on a straight road has some velocity. Then acceleration, the rate of change of velocity is known as acceleration. It is vector quantity. For example, if a car is moving on a straight with variable speed, it will possess some acceleration. In case the speed of the car remains same but the direction of car changes, then also the car would be accelerating. Then distance, it is the actual path length covered by an object during its motion. It is a scalar quantity. For example, when we go to mall for shopping from our house and then return to the house, the distance traveled by us would be twice the distance between our house and the mall. Then move to the sixth question. A ball is rolling from A to D on a flat and smooth surface. Its speed is 2 cm per second. On reaching B, it was pushed continuously up to C. On reaching D from C, its speed had become 4 cm per second. Then it took 2 seconds for it to go from B to C. What is the acceleration of the ball as it goes from B to C? So the answer is the acceleration of the ball between A to B is 0 as the speed of direction of ball is constant, and after point B a force is applied, thus the ball will get accelerated. So acceleration of the ball from B to C is equal to change in velocity from B to C upon time taken for this change acceleration of the ball from B to C. So the change velocity from B to C is 4 minus 2. Okay, and upon time taken is 2 seconds. Okay, so 4 minus 2 is 2 and 2 upon 2 is equal to 1 meter centimeter. Okay, 1 meter per second. Okay, so next question, solve the following problems. A force of 1000 was 1000 Newton, okay, was applied to stop a car that was moving with a constant velocity. The car stopped after moving through 10 meter.
how much is the work done? So work done by the force or to stop the car is equal to F into S. Okay, is equal to 1000 means force, and how much the time when a car stop is after 10 meter. So into 10 is equal to 10,000 joules. Okay, then a cart with mass 20 kg went 50 meter in a straight line on a plain and smooth road when a force of 2 Newton was applied to it. How much work was done by the force? So the work done by the force is F into S is equal to 2 Newton, that is force 2 Newton into 50 meter. Okay, is equal to 100 joule. Okay, so friends, आपले जो चॅप्टर आहे 7th वाला, त्याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत मोशन, फोर्स अँड वर्क, त्याचे क्वेश्चन आन्सर्स इथेच कंप्लीट झालेले आहेत. अँड होप तुम्हाला जो चॅप्टर आहे याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग आमचे नोटिफिकेशन्स आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.